विविध भारती केंद्र आहे. 8:42 होत आहेत. आता ऐका ठळक बातम्या. आकाशवाणी नागपूर. धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. दक्षिण आशियातलं सर्वात मोठं वैमानिक प्रशिक्षण केंद्र अमरावती इथं स्थापन केलं जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांवर दिली आहे. एअर इंडियाच्या माध्यमातून या केंद्राची स्थापना होणार आहे. पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत 34 प्रशिक्षण विमानं मागवण्यात येणार आहेत. आज खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित जागर भक्तीचा या उपक्रमात 51 मनाचे श्लोकांचं पठण आणि वंदे मातरम गायनाचा जागतिक विक्रम स्थापित झाला. तब्बल 175 शाळा, 28,329 विद्यार्थी, 1,215 शिक्षकांचा सहभाग यात होता. हा उपक्रम नागपूरच्या ईश्वर देशमुख कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, क्रीडा चौक, हनुमान नगर इथं संपन्न झाला. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाकडून नोंद घेण्यात आली आहे. वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि 8 लाखांचे बक्षीस असलेल्या 2 जहाल नक्षल्यांनी आज जिल्हा पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. रामसू दुर्गू पोयाम उर्फ नरसिंग वय 55 आणि रमेश शामू कुंजाम उर्फ गोविंद उर्फ रोहित 25 अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये येत्या 23 आणि 24 डिसेंबर रोजी विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा होणार असून विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागावी या दृष्टीने हा 2 दिवसीय संशोधन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विधिमंडळ अधिवेशनासह मंत्रालयातील विविध कामांसाठी मुंबईत येणाऱ्या आमदारांसाठी निवासाची व्यवस्था होण्याकरिता बांधण्यात येत असलेल्या मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाला गती देऊन ते जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत दिले. प्रधानमंत्री टीबी अर्थात क्षयरोग मुक्त भारत अभियानाला चंद्रपूर जिल्ह्यात नुकतीच सुरुवात झाली असून या मोहिमेचे उद्घाटन जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते झाली. ही मोहीम 7 डिसेंबर ते 24 मार्च या 100 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सुरू राहणार असून चंद्रपूर जिल्ह्यात 2,32,888 संशयित रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.